जर तुमचं मूल शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ राहावं, आयुष्यामध्ये उंच भरारी घ्यावी, उत्तुंग यश मिळवावं जर तुम्हाला असं वाटत असेल, तर मित्रांनो त्या मुलाची जन्मानंतर जन्माच्या अगोदरपासूनच काळजी घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याची मानसिक आणि शारीरिकरित्या सुदृढ परिस्थिती असेल. म्हणून गर्भवती मातेने गर्भावस्थेमध्ये व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये गर्भावस्थेमध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा नैसर्गिकरित्या कसा कमी करावा याच्यावरती मी रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. आज आपण प्रेग्नन्सीमध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे, कसला आहार घेणं गरजेचं आहे, आराम आणि झोप अशा पद्धतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून आईचं आणि बाळाचं व्यवस्थित आरोग्य राहील, कुठलेही कॉम्प्लिकेशन होणार नाही किंवा नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी काय असू शकतात किंवा कुठलेही कॉम्प्लिकेशन आपण कसे टाळू शकतो अशा संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून दिलेली आहे. मित्रांनो, जेव्हा एखादी महिला प्रेग्नंट राहते तेव्हा ते प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्यापासून तर डिलिव्हरीपर्यंत त्याची पूर्णतः व्यवस्थित काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. व्यवस्थित आहार घेणं, न्यूट्रिशन घेणं, झोप, विश्रांती, स्ट्रेस मॅनेजमेंट, कुठल्याही प्रकारचं हेवी वर्क न करणं किंवा डॉक्टरांच्या आदेशाने अँटीनेटल चेकअप करणं किंवा सर्व तपासण्या करून घेणं, हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांच्या आदेशाने जे काही ॲडवाईस केलेलं आहे सर्व गोष्टी फॉलो करणं अत्यंत गरजेचे असतात, जेणेकरून आईचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहावं आणि आईचं व्यवस्थित वजन वाढावं किंवा बाळाचा हेल्थ चांगलं राहण्यासाठी, त्याचं व्यवस्थित नॉर्मल वेट राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून दिलेल्या आहेत. म्हणून त्या सर्व गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर आईचं आरोग्य, बाळाचं आरोग्य आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रेग्नन्सी झाली याचं डिटेक्शन झाल्याबरोबर लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन अँटीनेटल रजिस्ट्रेशन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि प्रेग्नन्सी राहिल्याबरोबर लगेचच टिटॅनस टॉक्साइड नावाचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे, जेणेकरून बाळाला आणि मातेला धनुर्वात आजार होणार नाही किंवा जर झाला भविष्यामध्ये त्याची तीव्रता कमी असेल, म्हणून पहिला डोस धनुर्वाताचा घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर 1 महिन्याने दुसरा डोस घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आहार म्हणजे चांगला न्यूट्रिशन अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून आईचं आरोग्य चांगलं राहील, आईचं वजन वाढेल, गर्भाशयामध्ये बाळाचं वजन वाढेल, प्लॅसेंटाचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट चांगली होत असते. म्हणून चांगला आहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आहारामध्ये हाय कॅलरी डाएट, हाय प्रोटीन डाएट देणं गरजेचं आहे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन आपण त्यामध्ये जर दिले तर बाळाची ग्रोथ डेव्हलपमेंट व्यवस्थित होण्यास मदत होत असते, प्लॅसेंटाची डेव्हलपमेंट व्यवस्थित होत असते आणि आईचं वजन वाढण्यास मदत होत असते. म्हणून चांगला आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आईचं आरोग्य जेवढं चांगलं राहील तेवढंच बाळाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होत असते. म्हणून आईचं आरोग्य जेवढं चांगलं ठेवता येईल तेवढं चांगलं ठेवण्याची आपण काळजी घेतली गेली पाहिजे. जेव्हा एखादी गर्भवती माता हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जात असते तेव्हा तिचं वजन करणं गरजेचं आहे. पहिल्या व्हिजिटपेक्षा या व्हिजिटला वजन वाढणं अपेक्षित आहे. सोबतच ब्लड प्रेशर चेक करणं, युरिन चेक करणं गरजेचं आहे, शुगर अँड प्रोटीन चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून युरिनमध्ये शुगर प्रोटीन असेल तर प्रिएक्लम्शिया किंवा डायबिटीज होण्याचा जास्त धोका असतो किंवा प्रिएक्लम्शियाचा धोका असू शकतो. म्हणून बाळाचे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, फिटल मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे, हृदयाचे ठोके ऐकणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर काळजी घेतली तर बाळाची वेलबिंग आपल्याला समजत असते. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये कमीत कमी 11 किलो वजन वाढणं गरजेचं आहे, जेणेकरून बाळाची आणि आईचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल आणि बाळाचं नॉर्मल वेट आपल्याला मिळू शकेल. ॲटलिस्ट 2.5 kg त्याचं वजन असलं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये वेगवेगळे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. म्हणून आईला व्यवस्थित आहार देणं गरजेचं आहे. आहारामध्ये सुरुवातीला 300 कॅलरीज पर्यंत जास्तीच्या कॅलरीज आपण देणं गरजेचं आहे, नंतर थोडं थोडं ते वाढवणं गरजेचं आहे. फ्रिक्वेंटली आहार जर दिला तर आईची व्यवस्थित भूक भागेल, त्याचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल आणि वजन वाढण्यास मदत होत असतं. प्रेग्नन्सीमध्ये दिला जाणारा आहार लाईट, न्यूट्रिशियस आणि लवकर पचणारा, हाय प्रोटीन, हाय रिच इन व्हायटामिन्स अँड मिनरल्स असला पाहिजे, जेणेकरून आईची आणि बाळाची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल होऊ शकेल. याची आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये घेतला जाणारा आहार आपल्या आर्थिक परिस्थितीला परवडेल असा असला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये कमी मीठ, तेल आणि प्रोसेस फूडचा आपण अवॉइड करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आईची ग्रोथ होत असते, वजन वाढत असतं, बाळाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते, प्लासेंटाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते. म्हणून न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटची जास्त गरज असते. म्हणून चांगला आहार देणं गरजेचं आहे, पण त्या चांगल्या आहारामधून आयर्नची रिक्वायरमेंट फुलफिल होत नसते. म्हणून ओरली आपण टॅबलेट फॉर्ममधून आयर्न अँड फॉलिक ॲसिड किंवा कॅल्शियम अँड व्हिटॅमिन D3 घेणं अत्यंत आवश्यक असतं. प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्याबरोबर काही रक्ताच्या किंवा युरिनच्या तपासण्या करणं अत्यंत गरजेचे असतात. वेगवेगळ्या आजारांचं निदान करायचं असतं. जर वेगवेगळे आजार जर निदान झाले तर त्यांचा व्यवस्थित उपचार करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत असतो. म्हणून त्या रक्ताच्या आणि युरिनच्या टेस्ट करणं अत्यंत महत्त्वाचे असतात. ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून वेगवेगळ्या आजाराचं डिटेक्शन होऊ शकतं आणि ब्लड टेस्टमध्ये हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप, लिव्हर फंक्शन टेस्ट,
रिनल फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे, HIV, HbCG, VDRL स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून जर त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर व्यवस्थित उपचार केला जाऊ शकतो किंवा ती प्रेग्नन्सी थांबवू शकते. म्हणून आपण अशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि युरिन टेस्टमध्ये शुगर आणि प्रोटीन चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन आहे काय आपण बघितलं जातं आणि त्यानुसार उपचार केला जातो आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू केली जाते. म्हणून अशा प्रकारच्या तपासण्या अत्यंत अनिवार्य आहेत. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये झोपेची आणि विश्रांतीची गर्भवती मातेला अत्यंत गरज असते, कारण आईचं वजन वाढत असतं, गर्भाशयामध्ये गर्भाचं वजन वाढत असतं, प्लासेंटात ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते. म्हणून रात्रीचे 8 तास विदाऊट एनी इंटरप्शन झोप अत्यंत महत्वाची आहे आणि दिवसा दुपारी 2 तास झोप अत्यंत गरजेची असते. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये गर्भाशयाचा भार मूत्राशयावर आणि गुदाशयावरती पडून वारंवार लगेच जाणे, टॉयलेटला जाण्याची वेळ येत असते. म्हणून गर्भवती मातेने वेळेवर टॉयलेटला जाणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून बद्धकोष्ठता टाळली जाऊ शकते आणि वेगवेगळे प्रकारचे कॉम्प्लिकेशनला आपण प्रतिबंध करू शकतो. जनरली प्रेग्नन्सी पिरियडमध्ये बद्धकोष्ठता होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे बद्धकोष्ठता होऊ नये म्हणून जास्तीत जास्त ज्यूस पाण्याचं प्रमाण आपण जास्त वाढवलं पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये हिरवा भाजीपाला, कोशिंबीर वगैरे ऍड करणं अत्यंत गरजेचं असतं. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये स्वतःची वैयक्तिक स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे. रेग्युलर आंघोळ करणं, कुठलंही कॉम्प्लिकेशन होऊ न देणं, बाथरूममध्ये स्लिप होऊन इजा होण्याचा जास्त धोका असतो, म्हणून स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये चांगले लूज कपडे घालणं गरजेचं आहे, जेणेकरून टाईट कपडे घालून आपल्याला वेगवेगळे त्रास होऊ शकतात किंवा कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. टाईट कपड्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, कमरेला त्रास होणे, पोटाला त्रास होणे, अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन आपल्याला होऊ शकतात. म्हणून हाय हिल्स किंवा टाईट कपडे घालणं आपण अवॉइड करणं गरजेचं आहे. टाईट बेल्ट अवॉइड करणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आपल्या दातांची किंवा डेंटल केअर करणं अत्यंत गरजेचं आहे. ओरल हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला डेंटल केअरीज होऊ शकतात किंवा वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. म्हणून आपल्या दातांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये गर्भवती मातेचं वजन वाढत असतं, ब्रेस्ट एन्कोरेजमेंट होत असतं, ब्रेस्टचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते. म्हणून चांगल्या प्रकारचे ब्रा यूज करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या डिस्कम्फर्टमधून थोडंसं रिलीफ मिळेल. म्हणून अशा प्रकारची काळजी घेणं अत्यंत गरजेचे असते. जनरली प्रेग्नन्सी पिरियडमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन किंवा बाधा नसतं, पण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पहिल्या 3 महिन्यांमध्ये जर शारीरिक संबंध ठेवले तर आपल्या शरीरामधून प्रोस्टाग्लॅन्डिन आणि ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन सिक्रेट होतात आणि त्या ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन हार्मोनमुळे युटेराइन ऍक्टिव्हिटी किंवा युटेराइन कॉन्ट्रॅक्शन सुरू होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला मिसकॅरेज किंवा ॲबॉर्शन होऊ शकतं किंवा प्रीटर्म डिलिव्हरी होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारची काळजी घेणं अत्यंत गरजेचे असते. जर आपल्याला युट्राइन कॉन्ट्रॅक्शन किंवा युट्राइन ऍक्टिव्हिटी जर दिसत असेल किंवा पोटात दुखत असेल किंवा कळा येत असतील तर शारीरिक संबंध ठेवणं अतिशय धोक्याचं आहे, ते आपण टाळणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये लॉंग ट्रॅव्हलिंग टाळणं अत्यंत गरजेचं आहे. जर प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये जर आपण लॉंग ट्रॅव्हलिंग जर केलेलं असेल तर मिसकॅरेज होण्याचा जास्त धोका असतो किंवा प्रीटर्म डिलिव्हरी होऊ शकते. म्हणून पहिल्या 3 महिन्यामध्ये आणि शेवटच्या 6 आठवड्यामध्ये आपण प्रवास टाळणं अत्यंत गरजेचं आहे. जर प्रवास करायचाच असेल तर बसने प्रवास न करता रेल्वेने प्रवास करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की रेल्वेचा प्रवास हा आरामदायक असतो. म्हणून रेल्वेने प्रवास करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये स्मोकिंग किंवा अल्कोहोल कन्झम्पशन करणं अत्यंत हार्मफुल आहे. त्यामुळे बाळाचं व्यवस्थित वाढ होत नाही, त्याचा विकास होत नाही, वजन व्यवस्थित वाढत नाही, आईचं वजन वाढत नाही, प्लासेंटामध्ये काहीतरी डिझॅबिलिटी होऊ शकते, वेगवेगळे आजार आपल्याला स्मोकिंगमुळे होऊ शकतात. म्हणून स्मोकिंग आणि अल्कोहोल कन्झम्पशन अत्यंत हानिकारक आहे, ते आपण टाळणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्याबरोबर धनुर्वाताचं एक इंजेक्शन घेणं गरजेचं आहे किंवा 1 महिन्यानंतर दुसरा डोस घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आईला आणि बाळाला धनुर्वात विरोधी रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या शरीरामध्ये निर्माण होत असते आणि भविष्यामध्ये त्यांना धनुर्वात होण्यापासून बचाव होऊ शकतो. म्हणून आपण धनुर्वाताचे इंजेक्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये कुठलेही औषध घेणं टाळलं पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही मेडिसिन घेणं अत्यंत हानिकारक आहे, कारण की जर गर्भवती मातेने एखादं मेडिसिन घेतलं ते प्लासेंटा मार्फत फिटस पर्यंत किंवा बाळापर्यंत पोहोचतं, गर्भापर्यंत पोहोचतं आणि बाळामध्ये काही डिझॅबिलिटी निर्माण होऊ शकते, व्यवस्थित ऑर्गन त्याचे फॉर्म होऊ शकत नाही. म्हणून आपण कुठलेही मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं आपण टाळणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आईचं आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आईने व्यवस्थित फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. ॲज पर देअर कॅपॅबिलिटी आईने रोज 20 ते 30 मिनिट चालणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आईचं आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होत असतं. स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा योगा ॲज पर देअर कॅपॅसिटी आपण ते रोज करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, प्रेग्नन्सी पिरियडमध्ये जर गर्भवती मातेला डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, ब्लिडिंग होत असेल किंवा कुठल्याही प्रकारचे अनकम्फर्टेबल जर सिम्पटम दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे किंवा हॉस्पिटलाइज होणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून वेगवेगळे कॉम्प्लिकेशनना आपण प्रतिबंध करू शकतो. तर मित्रांनो, तुमचं चांगलं बाळ सुदृढ जन्मास यावं, त्याचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहावं, भविष्यामध्ये तो चांगलं आरोग्यदायी जीवन जगावं असं तुम्हाला जर वाटत असेल, बाळाचं वजन नॉर्मल असावं, कुठलंही कॉम्प्लिकेशन होऊ नये आणि नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे सर्व आईच्या आरोग्यावरती डिपेंड आहे. म्हणून आईचं आरोग्य चांगलं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
तर आईचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आईला विश्रांती, झोपेची गरज असते, चांगला आहार, आहारामध्ये लीन प्रोटीन, चांगला हिरवा भाजीपाला, सिजनेबल फ्रुट्स, पाण्याचं प्रमाण चांगलं दिलं गेलं पाहिजे किंवा आयर्न अँड फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन अँड कॅल्शियम D3 अशा प्रकारची सप्लिमेंट ॲज पर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन जर आपण प्रोव्हाइड केले तर आईचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. आणि जर आईचं आरोग्य चांगलं राहिले तर बाळाची गर्भावस्थेमध्ये चांगली वाढ होते, विकास होतो आणि चांगलं बाळ सुदृढ जन्मास येते. जर प्रेग्नन्सी पिरियडमध्ये प्रेग्नंट मातेची अशा प्रकारे जर काळजी घेतली तर तुम्हाला चांगलं सुदृढ बाळ जन्मास येऊ शकतं. म्हणून अशाच प्रकारे विविध आजारांसंदर्भात जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या घेऊनच भरारी या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.